नमस्कार मित्रांनो, शिवम ॲग्रो युट्यूब चॅनल मध्ये मी शैलेश तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सध्या खूप चर्चेचा विषय झालाय तो म्हणजे मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष. ग्रामीण भागामध्ये लहान मुलांना उचलून नेण्याच्या घटना तसेच वृद्धांवरती होणारे हल्ले हे सध्या वाढताना दिसत आहे. बिबट्या आणि मानवाचा संघर्ष या काही वर्षामध्ये वाढत का चाललाय? जंगली असणारा हा बिबट्या नेमका मानवाच्या वस्तीमध्ये का येतोय? त्याची नेमकी कोणती कारणे आहेत? मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष होत असेल आणि तो जर टाळायचा असेल तर आपल्याला काय उपाययोजना करता येतील? त्याचप्रमाणे बिबट्याबद्दल असणारी भीती, संशय आणि त्याच्या सवयी या गोष्टी लोकांना माहीत नसल्यामुळे लोकांच्या आक्रमक प्रतिक्रिया आणि त्यामुळे बिबट्याचा आणि मानवाचा होणारा संघर्ष यामुळे हल्ल्याच्या घटना जास्त वाढताना दिसत आहेत आणि याची तीव्रता आणि याची वारंवारता आपल्याला वाढताना दिसते. मग बिबट्या नेमका कसा प्राणी आहे? बिबट्याच्या नेमक्या सवयी काय आहेत? बिबट्या मानवी वस्तीमध्ये का येतोय? शेतीचं, मालमत्तेचं आणि पशुधनाचं नुकसान करताना दिसतोय. मग यावरती आपल्याला आता नेमका काय उपाय करता येईल आणि मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी शासन पातळीवरती नेमके काय प्रयत्न चालू आहेत आणि काय केले पाहिजेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा. माहिती आवडल्यास इतरांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला. आढळणाऱ्या जंगली प्राण्यांमध्ये जे टायग्रीस जाती मार्जर कुळामधील जे प्राणी आहेत त्यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या, पॅन्थर, रानमांजर आणि चित्ता त्यांची तीव्र नखे, शिकार करण्याचं कौशल्य आणि जंगलातील अधिवास हे प्रकारचे आपल्याला वैशिष्ट्य पाहता येतात. बिबट्या हा जो प्राणी आहे तो सुद्धा जवळपास भारतीय उपखंडामध्ये 5 ते 6 प्रकारचे बिबटे पाहायला मिळतात. भारतीय उपखंडामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळणारा बिबट्या त्याची उंची 3 ते 3.5 फुटापर्यंत आणि लांबी ही 6 फुटापर्यंत असू शकते. त्याचं वजन हे 40 पासून ते 80 किलो पर्यंत असू शकतं. कोणत्याही परिस्थितीशी जुळून घेण्याची असलेली त्याची वृत्ती, त्यामुळे इतर प्राण्यांपेक्षा बिबट्या हा कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला जुळून घेऊन तिथं स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची शक्ती या प्राण्यामध्ये असल्यामुळं तो सध्या आपल्याला ग्रामीण भागाबरोबरच जंगलांबरोबरच आता आपल्याला शहरी भागांमध्ये सुद्धा त्यांना आढळते. त्यामुळेच आता मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष आपल्याला वाढताना दिसतोय. जंगलामध्ये झालेली जी वृक्षतोड आहे त्यामुळे बिबट्याचा आणि इतर प्राण्यांचे जे शिकार म्हणून जे छोटे प्राणी आहेत ज्याच्यामध्ये सस्य असतील, काळवीट असतील, हरणे असतील, साप असतील, उंदीर असतील, अशा प्रकारचे जे प्राणी आहेत ते जंगलातून कमी होताना दिसत आहेत. मग जंगली प्राण्यांना अन्नाची कमतरता भासल्यामुळं आणि त्यांचा अधिवास कमी झाल्यामुळं ते सध्या जंगलातून बाहेर पडण्याचं प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे मानवी लोकसंख्या वाढत असल्यामुळं आणि स्वतःच्या गरजेसाठी जंगलतोड होऊन लोकवस्ती आपल्याला वाढताना दिसते. शहरांजवळ असणारे जी झाडी आहे, जंगले आहेत त्याची सर्रासपणे वृक्षतोड होऊन त्या ठिकाणी टाउनशिप उभा राहताना आपण पाहतोय. त्यामुळे जंगलामध्ये असणारे प्राणी आता शहरामध्ये सुद्धा आपल्याला येताना दिसत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे कचऱ्याचं व्यवस्थापन, मृत प्राण्यांचं व्यवस्थापन हे व्यवस्थित नसल्याचा परिणाम ऊसासारखी पिकं हे बारमाही असणारी पिकं यामध्ये सुद्धा सुरुवातीला शेतकऱ्यांकडे 3 ते 4 महिन्यापर्यंत शेतकरी काम करतो. त्यानंतर मात्र त्या ऊस शेतीमध्ये जास्त जाण्याची गरज पडत नाही, फक्त पाणी देण्याचं काम उरतं. त्याचा परिणाम त्यांना 5 ते 6 महिने कसलाही अडथळा किंवा प्रजनन प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा त्यांना कसलाही त्रास होत नाही. जंगलातील प्राणी कमी झाल्यामुळे अन्नाच्या शोधामध्ये गावाकडे येऊ लागला, लोकवस्तीकडे येऊ लागला आणि त्या ठिकाणी असणारी ऊसाची शेती, जुडपे यांचा आधार घेऊन तो लपून बसू लागला. आता हळूहळू त्याला हे वातावरण त्याच्या कोणत्याही परिस्थितीशी जुळून घेण्याच्या स्वभावामुळे बिबट्या आता ऊस शेतीमध्ये आणि गावाच्या जवळ रमलाय आणि स्वतःची प्रजनन प्रक्रिया करून तो पुढची पिढी निर्माण करू लागलाय. आणि जी पिले ऊसाचाच जन्म घेऊन मोठी झाल्यात त्यांना आता हे ऊस शेती हेच त्यांना जंगल वाटू लागलंय. त्यामुळे मूळ जंगलामध्ये रेस्क्यू केल्यानंतर सोडलं तरी ते थोड्या दिवसानंतर त्या ऊस शेतीचा आधार घेऊन पुन्हा एकदा लोकवस्तीमध्ये येताना आपल्याला दिसत आहेत. लोकवस्तीजवळ असणारी भटकी कुत्री, शेळ्या, मेंढ्या यावरती हल्ले करून आपलं पोट भरायला सुरुवात केली. ज्यावेळेस गरज असेल त्याच वेळी हे प्राणी हल्ला करतात.
आणि स्वतःचं पोट भरतात. परंतु जसं जसं हे सुद्धा खाद्य कमी झालं, लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी गोठे, छोटी जनावरे यांचं संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना केल्या. त्यावेळी मात्र उपासमारीपोटी ह्या बिबट्यांची भीती कमी होऊन ते गावामध्ये सर्रासपणे फिरू लागलेले दिसतात. आता प्रकाशाची सुद्धा त्यांना भीती वाटत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली. राजरोजपणे ते आपल्याला रात्री फिरताना दिसतात. मुळात हा निशाचर जरी प्राणी असला तरी पोटाचे खळगे भरण्यासाठी तो आता दिवसा सुद्धा हल्ला करू लागलेला आपल्याला दिसतोय. आलेली संधी न सोडता बाळांच्या कळपांवरती हल्ला करणे, तसेच शेतमजुरांवरती, शाळेमध्ये जाणाऱ्या आणि लहान मुलांवरती सुद्धा हल्ला करण्याच्या घटना आपल्याला दिसतात. पुण्यामध्ये शिरूर तालुक्यातील पिंपळखेड या ठिकाणी 2 लहान मुलांचा आणि एका आजीचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाल्यानंतर 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये 3 हल्ले आणि तेही एकाच आठवड्यामध्ये, ही घटना किती चिंताजनक आहे हे लक्षात आल्यानंतर त्या बिबट्याला ठार केलं. परंतु एक बिबट्या मारून हा प्रश्न नक्कीच संपणार नाहीये. मानवी वस्तीमध्ये काय येतोय, त्याचा नेमका काय स्वभाव आहे, या गोष्टींची लोकांपर्यंत माहिती नसल्यामुळे मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. दिनकर चौघुले प्रेमी व्यक्तीची मुलाखत मी ऐकली. त्यांच्या म्हणण्यानुसार बिबट्या हा कधीच मानवावरती स्वतःहून हल्ला करत नाही, तो मानवाला भीतो. परंतु प्रत्येक भागानुसार या बिबट्याचा स्वभाव वेगळा असू शकतो. बिबट्या मानवी वस्तीमध्ये काय यायला लागला याचा कारणांचा आणखी आपण जर विचार केला तर त्यामध्ये नैसर्गिक अधिवास कमी होऊन ऊस शेतीचा आधार घेऊन मानवी वस्तीवर असणारी भटकी कुत्री, डुकरे आणि गावातील आणि शहरातील कचरा व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळं गावाच्या आसपास फिरणारे हे भटके प्राणी आहेत, त्यांच्या शिकारीच्या शोधात बिबट्या आता जंगलातून गावाकडे येऊ लागलाय. परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी असल्यामुळे त्याला आता मानवी वस्तीवरती यायला कसली भीती वाटत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बिबट्या प्रकाशाला घाबरतो, तसेच 3 फूट उंचीवरच्या प्राण्यांवरती तो हल्ला करत नाही आणि त्याच पद्धतीने तो मानवापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी आता ह्या काळानुसार बदलत आहेत. या परिस्थितीची सुद्धा आता बिबट्या जुळून घेताना दिसतोय. त्यामुळे मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष हा वाढतच चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. बिबट्यांची जी संख्या आहे ती शासकीय आकडेवारीनुसार आणि प्रत्यक्षपणे अजिबात जुळताना दिसत नाहीये. शासनाच्या म्हणण्यानुसार पुणे आणि परिसरामधील या 3 ते 4 तालुक्यांमध्ये 2000च्या आसपास बिबट्या असतील. परंतु लोकांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येते कमीत कमी 10,000च्या आसपास बिबट्यांची संख्या याच परिसरामध्ये आहे. जर असं असेल तर महाराष्ट्रामध्ये किती असेल याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि पाळीव जनावरांना आपल्या डोळ्यासमोर जर बिबट्या नेत असेल, त्याची नुकसान भरपाई जरी मिळत असली तरी या प्राण्यांवरती मुलांप्रमाणे जीवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आता काळजी वाटू लागलेली आहे की आज ना उद्या हा बिबट्या आपल्यावरती हल्ला करू शकतो आणि अगदी तसंच होऊन आपल्या पोटच्या मुलांना गमावण्याची वेळ ह्या शेतकऱ्यांवरती या बिबट्यामुळे आलेली पाहायला मिळते. मानवाचा आणि ह्या बिबट्याचा संघर्ष आता फार शिगेला पोचल्यामुळे शासन पातळीवरती सुद्धा नर बिबट्याची नसबंदी, मादी बिबट्याची सुद्धा प्रजनन प्रक्रिया थांबवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला शासन दिसतंय. त्याचप्रमाणे या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे प्रशिक्षण नसल्यामुळे काही ठिकाणी अडचणी येताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे पिंजऱ्यांची कमी असलेली संख्या, या गोष्टी सुद्धा मानवाच्या आणि बिबट्याच्या संघर्षामध्ये कारणीभूत ठरताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे वन विभागाचे अधिकारी ज्यावेळेस त्या बिबट्याला जेरबंद करतात त्याची कसलीही नोंद नसते. तो बिबट्या नेमका कुठं सोडलाय याची नोंद नसते आणि जो बिबट्या एकदा पिंजऱ्यामध्ये सापडतो त्या परत पुन्हा एकदा पिंजऱ्याच्या भोवती फिरतो, परंतु आतमध्ये तो सापडत नाही. त्यामुळे हा अतिशय हुशार असलेला प्राणी आता आपल्याला त्याच्याशी संघर्ष होणं अटळ आहे. व्यवस्थित येणाऱ्या बिबट्यांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्या घराजवळ आणि आपल्या परिसराजवळ असणारी जास्त उंचीची झुडपं आहेत, जे काटेरी वनस्पती आहेत, त्या आपण काढून आसपासचा परिसर निर्मळ केला पाहिजे. बिबट्या घात घालून आपल्या जवळ येऊन आपल्या घराजवळ बसू शकतो ही शक्यता आपल्याला कमी करता येईल. त्याचप्रमाणे आणि प्रकाशामध्ये येण्याचा बिबट्या शक्यतो टाळतो. अशी सुद्धा घटना आपल्याला पाहायला मिळतात. आता काही बिबटे याला अपवाद असतील, परंतु यापासून तो दूर राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं रात्रीच्या वेळी हॅलोजन किंवा मोठी लाईट आपल्या घरा आणि परिसरामध्ये असली पाहिजे याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणजे त्या
त्या परिसरामध्ये आलाय किंवा गावामध्ये आलाय हे लोकांना समजण्यासाठी बिबट्याचे जे रस्ते आहेत गावामध्ये येण्याचे, त्या रस्त्यांवरती ही सिस्टीम लावल्यानंतर, अर्ली वॉर्निंग सिस्टीम लावल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा बिबट्या कोणत्या परिसरामध्ये आलाय याची माहिती अलर्ट जाणे, त्याप्रमाणे गावातील बहुतेक लोकांना याची कल्पना येण्यासाठी त्याचा सायरन सुद्धा वाजेल, अशा पद्धतीची सुद्धा आपल्याला यंत्रणेचा वापर करता येईल. त्याचप्रमाणे जनजागृती करून लोकांमध्ये प्राणी जीवनाबद्दल, त्यांच्या हक्काबद्दल, कायद्याबद्दल, त्याचप्रमाणे प्राण्यांबरोबर ते सहजीवन अस्तित्वात येण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे याची सगळी माहिती त्यांच्यापर्यंत असणं गरजेचं आहे. बिबट्याचा आणि माणसाचा, त्याचप्रमाणे इतर जंगली प्राण्यांचा सुद्धा संघर्ष टाळण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे याच्याबद्दलची लोकांवरती प्रबोधन करणं फार गरजेचं आहे. शेतात जाताना शेतकऱ्यांनी एकटं न जाता 2 किंवा जास्त व्यक्ती एकत्र गेल्यानंतर सुद्धा हा हल्ला आपल्याला टाळता येईल. कारण बिबट्या हा एका व्यक्तीवरती हल्ला करू शकतो, परंतु 2 ते 3 व्यक्ती दिसल्यानंतर कदाचित तो हल्ला करण्याची त्याची किंवा त्याची आक्रमकता कमी होऊन तो त्याचा मार्ग बदलू शकतो. त्याचप्रमाणे शेतात जाताना काठी, बॅटरी, आवाज येईल या पद्धतीने गाणी लावणे, ह्या गोष्टींचा सुद्धा आपण वापर करू शकतो की ज्यामुळे एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत असं समजून बिबट्या त्याचा मार्ग बदलून आपला आणि बिबट्याचा संघर्ष कमी करता येईल. काही लोक आणि इन्फ्लुएन्सर हे एआयचा वापर करून बिबट्या किती भीतीदायक आहे, बिबट्या मानवावरती किती आक्रमकपणे हल्ला करतोय, चालत्या गाडींवरती कसा हल्ला करतोय, अशा पद्धतीचे मॉर्फ केलेले व्हिडिओ सुद्धा लोक बनवत आहेत. त्याचा परिणाम लोकांमध्ये बिबट्याबद्दल जास्त भीती निर्माण होतीये आणि या भीतीपोटी लोक चुकीच्या मार्गाने किंवा आक्रमकपणे बिबट्याशी वागताना दिसत आहेत. त्याचा परिणाम सुद्धा या हल्ले वाढण्याची घटना आपल्याला घडताना दिसते. बिबट्याचा स्वभाव, त्याची दिनक्रिया, त्याची स्वतः पिलांप्रती असलेली भावना, ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करून आपल्याला त्याच्याशी वागावं लागेल. पाळलेल्या कुत्र्याला जर एखादं खाद्य टाकलं आणि ती भाकर जरी आपण मागे घेण्याचा प्रयत्न केला तर तो आपला पाळलेला कुत्रा सुद्धा आपल्यावरती आक्रमकपणे धावतो. त्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावेळेस बिबट्या त्याची शिकार खात असेल, त्याच्या पिलांजवळ असेल, त्यावेळी तो जास्त आक्रमक असतो आणि त्या परिस्थितीमध्ये तो आपल्यावर हल्ला करू शकतो. आपल्या एखाद्या क्रियेमुळे तो प्रतिक्रिया म्हणून आपल्यावर हल्ला करणार नाही याची आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. जरी आपल्या समोर बिबट्या कधी आलाच आणि आपल्या समोर संघर्ष होण्याची वेळ निर्माण झाली तरी शांत राहणे, स्वतःला थोडस मोठं असल्याचं दाखवणे, मनामध्ये आपल्याबद्दल जो आक्रमकपणा आहे तो कमी होऊन तो मागे जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्याच्या नजरेस नजर देऊन हळूहळू मागे सरू शकतो. परंतु आपण जर डोळे मोठे करून आक्रमकपणा जास्त दाखवला तो मात्र आपल्यावरती हल्ला करू शकतो. प्राण्यांना व्यक्तीच्या चेहऱ्यावरून सुद्धा तो व्यक्ती त्याच्यावरती हल्ला करणार आहे की नाही याची त्यांना जाणीव होत असते. त्यामुळं अति आक्रमकपणा आपल्या चेहऱ्यावरती न दाखवता आपण हळूहळू मागे सरणं गरजेचं आहे आणि त्याच्या समोरून पळणं हे आपण टाळलं पाहिजे. बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी शासन पातळीवरती वेगाने काम करणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे बिबट्याचे जे मानवी हल्ले होत आहेत यावरती उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण ताकदीनिशी आणि वेगवान प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे. ही जर व्यवस्थितपणे प्रक्रिया राबवली गेली तर इथून पुढे तरी मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष आपल्याला टाळता येईल. आपलं पशुधन वाचवण्यासाठी आणि आपल्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी घराला कुंपण करणे, त्याचप्रमाणे लहान मुले जर आपण अंगणामध्ये खेळायला सोडणार असू तर त्यावेळी आपण स्वतः उपलब्ध राहणे, ह्या गोष्टी सुद्धा आता शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. शहरी भागामध्ये येणारे जे बिबटे आहेत ते त्या परिस्थितीशी जुळून घेणारे आहेत. कचऱ्याचं व्यवस्थापन आणि मृत प्राण्यांचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर शहरी भागामध्ये येणारे आणि मानवी वस्तीमध्ये येणारे बिबटे येण्यापासून सुद्धा आपल्याला रोखता येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बिबट्याचा आणि मानवाच्या संघर्षा संदर्भामध्ये आपण काही माहिती पाहिली, त्याच्यावर काही उपाययोजना पाहिल्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आवडली असेल तर इतरांपर्यंत पाठवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय जवान, जय किसान.